नमस्कार, मी सुवर्णा. मुलुक महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्या बघणार आहोत आपण. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं हाती घेतली आहे. कबर हटवण्याकरता आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केलं जाईल. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिलाय. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथल्या कबर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे. औरंगजेबाची कबर हटवा याकरता महाराष्ट्रभरात वातावरण थोडंसं तणावाचं दिसतं आहे, तापलेलं दिसतं आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आक्रमक होत ही मागणी केली की ही औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नव्हे देशातनं हटवली गेली पाहिजे. त्यामुळे खुलताबाद इथं जिथे ही औरंगजेबाची कबर आहे तिथं सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यव्यापी आंदोलन सुद्धा होत आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. सिद्धार्थ, वातावरण या प्रकरणावरून तापलेलं दिसतंय. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेला आहे, काय सांगाल? निश्चितपणे सुवर्ण या आंदोलनाचा परिणाम जो आहे खुलताबादमध्ये दिसतो आहे आणि ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या परिसरामध्ये तणाव दिसतो आहे. त्यामुळे एसआरपीएफच्या 2 तुकड्या आणि क्यूआरटी राज्य पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. पाठीमागचा तर आपण बघितलेला बंदोबस्त. आता मी सध्या आहे औरंगजेबाच्या कबरीवर. आपण बघतोय कबरीला जाण्याचा हा रस्ता आहे आणि रस्त्यामध्येच आपण बघतोय पोलीस आहेत आणि त्या ठिकाणी एक मस्टर सुद्धा मेंटेन केलेलं आहे की प्रत्येकाला त्या ठिकाणी एंट्री दिली जाते आहे, कुणाला अडवलं जात नाही. मात्र प्रत्येक कसून तपासणी केली जाते आणि त्या ठिकाणी मास्टरमध्ये त्याचा आधार कार्ड नंबर असेल, मोबाईल असेल किंवा नाव असेल, या सगळ्या गोष्टी नोंद करूनच आतमध्ये सोडलं जातं. मात्र आधी कबरीवर जाता येत होतं, मात्र आता कबरीच्या बाहेरच एक बॅरिकेड लावलेलं आहे, आतमध्ये बोर्ड लावलेला आहे. त्यामुळे आतमध्ये कबरीमध्ये कुणाला जाता येत नाही, ते बाहेरूनच त्यांना आता बघणं शक्य आहे. लोक येत आहेत, कुणी या ठिकाणी अडवलं जात नाही. मात्र पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे. पोलीस अधिकारी सतत कायम इथं बसून आहेत आणि साध्या वेशातील पोलीस असतील किंवा हे होमगार्ड असतील की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून लावण्यात आलेला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूलाच त्याच्या मुलाची सुद्धा कबर आहे, आझम शहा यांची कबर सुद्धा तिकडे आहे आणि इकडे मस्जिद आहे ज्या ठिकाणी लोक येतात आणि नमाज सुद्धा या ठिकाणी केली जाते. त्यामुळं कबरीवर नमाज पडली जात नाही या ठिकाणी, मात्र कबरीच्या समोर असलेल्या मस्जिदीमध्ये जी आहे पूर्णपणे धार्मिक विधी वगैरे होत असतात. एकंदरीतच आज अनेक ठिकाणी बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल आणि हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या या कबरीला इथून हटवावं यासाठी आंदोलन करत आहेत. मी एक बोर्ड तुम्हाला वाचून दाखवतो कारण लोकांना सुद्धा या ठिकाणी कळेल की हे स्मारकाच्या बाबतीत नोटेशन आहे भारतीय पुरातत्व विभागाचं. हे प्राचीन स्मारक 1998च्या 24व्या प्राचीन स्मारकाने पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जाहीर करण्यात आले. जर कुणी व्यक्ती या स्मारकाचा नासधूस, स्थलांतर, हानी, स्वरूप बदल, खराबी वा दुरुपयोग करेल, याला धोक्यात आणेल, ती व्यक्ती 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपयाचा दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला. याचा अर्थ सरळ आहे की भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने या जी काही कबर आहे औरंगजेबाची त्याला एक वेगळ्या पद्धतीचं संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि या कबरीचा मेंटेनन्स 0 आहे. कसल्याही पद्धतीचं सरकार या ठिकाणी खर्च करत नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. फक्त वर्षाला जो काही उरूस या ठिकाणी भरतो त्यातून जी काय गोष्टी येतात त्यातून फक्त या कबरीसाठी सिक्युरिटीला असलेल्या काही खाजगी व्यक्ती आहेत त्यांचा पगार या ठिकाणी केला जातोय आणि औरंगजेबाच्या कबरीला जर आपण बघितलं तर तिथं मेंटेनन्सची गरज सुद्धा नाही, एवढी साधी खबर आहे. सुवर्णा, नक्की. सिद्धार्थ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण असेच सोबत राहा. उदय यांच्याकडे जाऊया. उदय, विश्व हिंदू परिषदेने तर आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे, काय सांगाल? खरं तर माझ्यासोबत काही बजरंगी आहेत, त्यांच्याकडूनच थेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, इतके वर्ष ती औरंगजेबाची कबर तिथं आहे, तुम्हाला नेमकं आजच काय सगळं आंदोलन करायचं आहे?
राज्यव्यापी आंदोलन करता, कशा पद्धतीचे सगळे आंदोलन असणार? याच्या मागची स्पष्ट भूमिका आहे की औरंगजेबच्या नावाने इथे काही जिहादी तयार होत आहे. कालपर्यंत आम्ही पण हा विचार केला होता की भाई इथे आता ह्या जिहादी प्रवृत्ती औरंगजेब को अपना बाप बताने वाले इथे आता तयार झालेले आहे. म्हणून औरंगजेबची कबर इथून उखडून अरबी समुद्रात फेकावी अशी आता बजरंग दलाची मागणी आहे आणि ती लवकरात आम्ही करू. आमची कारसेवा पण होणार आहे. ज्या दिवशी आमचे वरिष्ठ आणि आमचे संत आम्हाला ज्या दिवशी औरंगाबाद संभाजीनगरला बोलवतील त्या दिवशी जाऊन आम्ही त्याची कबर पण उठून ठेवू. तुम्ही कार सेवा करण्याचा इशारा देता, एका प्रकारे ही सरकारला धमकी आहे का? कारण दोन्ही ठिकाणी तुमच्या विचारांची सरकार आहे. तुमच्या विचारांची सरकार असताना देखील तुम्हाला कार सेवा म्हणावं लागेल. नाही, आमच्या विचाराची सरकार आहे हे मान्य आहे. पण जर सरकारने काही नाही केलं, आज हे पहिलं आंदोलन आहे. आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेतो आहे. सरकारला आम्ही ह्या माध्यमातून निवेदन देतो आहे की हे काम तुम्ही करावं. जर सरकारने हे काम नाही केलं तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद सक्षम आहे. पुन्हा आम्ही कारसेवा करू. जसं बाबरी कलंकित ढाचा आम्ही 6 डिसेंबरला ध्वस्त केला होता तसं हा औरंगजेबची कबर पण आम्ही खोदून काढू. विरोधकांचं म्हणणं आहे की औरंगजेबाची कबर काढणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसणार. या बाबतीत तुमचं काय भूमिका? ज्या औरंगजेबाने 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना यातना देऊन क्रूरपणे मारलं, अशा औरंगजेबाची कबर इथून हटवणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एका प्रकारे आदरच होईल आहे. आणि सर्व शिवभक्तांचं ही मनोभूमिका आहे आणि ही एक गेल्या अनेक वर्षांपासून आमची ही मागणी आहे की इथनं औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करून टाकली पाहिजे. आम्ही मागणी केली होती औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं पाहिजे. तसंच ही आमची जुनी मागणी आहे आणि आम्ही आता त्याला मूर्त स्वरूपात देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मला सांगा, तुम्ही ती कबर काढली तरी लोकांच्या मनात जे काही औरंगजेब आहे किंवा जे काही औरंगजेबाचा इतिहास लिहिला गेला तो तर पुसणं शक्य होणार नाही. ज्या क्रूर शासकनी आमच्या संभाजी महाराजांना एवढं यातना दिली, 40 दिवसापर्यंत त्यांना कैदेत ठेवून त्यांची एक एक चमडी सहित, एक नाखून सहित त्यांचे जीवा काटण्याचा त्यांनी जो हे केलेला आहे, त्यामुळे आणि हे छावा चित्रपट जेव्हा आमच्या लक्षात आला, इथल्या हिंदुस्थानच्या लोकांनी जे बघितलं की किती क्रूर शासक होता, त्यामुळे त्या औरंगजेबाची आता ते तिथून ते काढून ते अरबी समुद्रात फेकून द्यायची आहे आणि त्याला 56 हूर जे 52 हूर म्हणतात त्यांच्याकडे त्याला पाठवून त्यांना आराम द्यायचा आहे. खरं तर आता तुमच्या विचारांची सरकार आहे, तुम्ही निवेदनही देता, मात्र खरंच कारसेवेची गरज पडेल असं तुम्हाला वाटतं की सरकार तुमच्या मागणीची दखल घेईल आणि काही न करता ती कबर निघून जाईल? काय तुमचं नेमकं मत आहे? आमचं भाग्य आहे की महाराष्ट्रातले आदरणीय देवेंद्र फडणवीस हे स्वतः कारसेवक आहे आणि मला पण योग आलाय. मी त्यांच्यासोबत 6 डिसेंबरला कारसेवेला गेलेलो आहे. त्यांनी जेव्हा कारसेवा केली तेव्हा त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की बाबरी कलंकित ढाचा तोडायचा आणि योगायोगानं आज ते मुख्यमंत्री आहे. आम्हाला असं वाटते विश्व हिंदू परिषद बजरंग दलावर हे वेळ येणार नाही. ते स्वतः निर्णय घेतील आणि ते स्वतः करतील. पण शासन प्रशासनावर आम्ही आताही डिपेंड नाही आहे. आम्ही आमची भूमिका तयार ठेवलेली आहे. नक्की. ज्या दिवशी आमचे साधू संत आणि आमचे वरिष्ठ बोलवतील त्या दिवशी आम्ही त्याची कबर खोदून काढू. सुवर्णा, नक्कीच आपण पाहतोय की सरकार ती वेळ येऊ देणार नाही, मात्र आम्ही कारसेवेची तयारी केलेली आहे असं ठाम मत जे आहे ते बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व्यक्त करतात. नक्की. धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल. सिद्धार्थ, आपले सुद्धा आभार. हे दोघं आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथून प्रतिक्रिया देत होते आणि संवादही साधत होते. आज राज्यव्यापी आंदोलन आहे आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक झालेलं आहे.